नमस्कार. नमस्कार. आपण आलो आहेत सोनवद, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय गणेश भाऊ पाटील यांच्या शेतात. गणेश भाऊंनी त्यांच्या पपई पिकाला जिवंत जीवामृताचा वापर केला होता. जिवंत जीवामृताचा वापर केल्यानंतर काय अनुभव आला, आपण सरांकडून ऐकून घेऊ. काय अनुभव आला सर? जिवंत जीवामृत वापरल्याने विकास पाटीलच्या सरांच्या सहकार्याने मी ते जिवंत जीवामृत स्वतः तयार केलं. स्वतः तयार केल्यानंतर स्वतः ड्रिचिंग केलं त्याचं. तर मला आपल्या प्लॉटमध्ये मर रोगाचे प्रमाण कमी झालं आणि परत आजच्या तापमानाच्या हिशोबाने ग्रीनपणा सरपणा आलेले आहेत विजिटला पाटील साहेब. तर त्यांनी बघितलं की माझ्या हिशोबाने 2-2.5 महिन्याचा प्लॉट आहे, पण मी त्यांना म्हटलं फक्त 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. माझी लागवड ही 30 मार्चची आहे. तर त्यांनी पण बघून की खरोखर बुवा हे व्यवस्थित हँडल केलं आहे बुवा असं. आपण बघू शकता 30 मार्चची लागवड आहे. 1.5 महिन्याचा पपईचा प्लॉट आहे. पपईच्या पानाची साईज बघू शकतात, कॅनोपी बघू शकतात. मित्रांनो, आपल्याला कधीही शेतात पिकाचं ऑब्झर्वेशन घ्यायचं असेल ना, तर ते दुपारच्या वेळेस घेऊ नये. दुपारच्या वेळेचं ऑब्झर्वेशन हे फसवं असतं, कारण दुपारच्या वेळेस टेम्परेचरमुळे झाडाला शॉक बसत असतो. म्हणून जनरली ऑब्झर्वेशन सकाळी किंवा संध्याकाळी घेत असतात. पण आजच्या प्लॉटमध्ये आपण दुपारी पपईच्या पिकाचं ऑब्झर्वेशन घेतो आहे. दुपारच्या वेळेस पण पपईची कॅनोपी, पपईच्या पानाची काळोखी टिकून आहे. जिवंत जीवामृतचा हा अनुभव आहे. सरांनी 2 वेळेस जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता आणि जिवंत जीवामृतमुळे थोडक्यात तुम्हाला तुमच्या शेतातील पानाची कॅनोपी वाढवायची आहे, पानाची काळोखी वाढवायची आहे, शेतातील मर कमी करायची आहे, झाड उन्हात टिकून ठेवायचं आहे. तर भाऊंनी जसा जिवंत जीवामृताचा त्यांच्या शेतात प्रयोग केला तसं तुम्ही पण करू शकता. ओके, धन्यवाद.